प्रभाग क्रमांक 10 परिसरात वारंवार वीज खंडित, नागरिक त्रस्त, नगरसेवकांचा इशारा। संदीप नगर, अशोक नगर, वास्तू नगर, जाधव संकुल नगर आदी परिसरात गेल्या 1.5 महिन्यापासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। सकाळी व संध्याकाळी नियमितपणे 10 ते 15 मिनिटांसाठी वीज जात असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे। या समस्येचा वाढता त्रास लक्षात घेता परिसरातील नागरिकांनी एकत्र येत नगरसेवक समाधान देवरे यांची भेट घेतली। नागरिकांच्या अडचणी समजून घेत नगरसेवक देवरे यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महावितरण, गंगापूर 1 व 2 तसेच सिविक पाईपलाईन फॅक्टरी येथील कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। या बैठकीत अधिकाऱ्यांनी येत्या 15 दिवसांत वीज पुरवठ्याची परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले। त्यानुसार नगरसेवक समाधान देवरे यांनी सध्या कोणतेही आंदोलन किंवा निवेदन न देता अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र 15 दिवसांनंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास मोठे जनांदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यामुळे आता महावितरण प्रशासन येत्या कालावधीत काय उपाययोजना करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। त्यांनी त्या परिसर त्याबद्दलचे त्या विजेचे लपंडाव त्याबद्दल त्यांची तक्रार मांडली। मला या माध्यमातूनच आपल्याला सांगायचं आहे की आता पावसाळ्यापूर्वी आपण जे काही मेंटेनन्सचे कामं करतो तर त्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी ट्री ट्रिमिंग करणे, नवीन एबीसीज बसवणे आणि त्यामुळे आपला भविष्यात होणारा ब्रेकडाऊनचं प्रमाण हे कमी होईल। म्हणून आपण ते सध्या जो वीज पुरवठा जो खंडित होतो आहे तात्पुरत्या स्वरूपात तर त्यामुळे ते प्रमाण त्याचं आहे मी मान्य करतो, परंतु हे देखभाल दुरुस्तीचे कामे जर नाही केली तर भविष्यात आपल्याला याचा वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढू शकते। म्हणून मी कृपया जनतेला आवाहन करतो की आम्ही महावितरण जे आता काही पावसाळ्यापूर्वीचे जे काही आम्ही नियोजन करतो आहे त्याला पूर्ण सहकार्य करावे ही माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे। आज मौल्यवान परिसर तसेच सावरकर नगर व जाधव संकुल परिसरातील नागरिकांची खूप दिवसापासून कंप्लेंट होती की सारखं लाईटाचा ब्रेकडाऊन होतो आणि लाईट जाते, थोडा जरी पाऊस आला तर लाईट जात होती। म्हणून आम्ही आज विलास नाना असतील, मौर्य साहेब असतील, वगैरे साहेब असतील, आम्ही ठरवले की सकाळी आज आम्ही रिचॉर्ड साहेबांची भेट घेतली की आमच्याकडे नक्की आम्ही ग्रामीण भागात राहतो का शहरी भागात राहतो हे आम्हाला काही कळत नाही बुवा, लाईट का जाते। त्यांना आम्हाला जी शंका होती की बुवा तिथला जी काही पॉवर दिलेली आहे MSEBची ती ग्रामीण भागाची आहे का काय बुवा। आता ग्रामीण भागातसुद्धा लोड शेडिंग राहिलेली नाही तरी आमची लाईट का एवढी जाते, तेव्हा त्यांनी आम्हाला आत्ता सविस्तर उत्तर दिलं। साहेबांचं असं म्हणणं आले की आपण बेळगाव ढगापासून तर चिंचोळा परिसर हा जो काही म्हणजे साधारण 12 किलोमीटरचा अंतर हा शहरी भागालाच जोडलं गेलेला आहे आणि आपले जे काही कार्बन जो सबस्टेशन आहे त्या ठिकाणी गेल्या 15-20 दिवसापासून 10 MVAचा ट्रान्सफॉर्मर त्यांचा फेल झाला होता। म्हणून त्यावेळेस 10-15 दिवस लाईट जायची, सकाळ संध्याकाळ जेव्हा लोड यायचं तेव्हा ट्रिपिंग यायचं, तेव्हा त्यांनी मला इंटिमेशन दिलं होतं की भाऊ थोड्या दिवस त्रास होणार आहे हा ट्रान्सफॉर्मर रिपेअर होईपर्यंत, कारण त्यांनी जो लोड दिला होता तो बेळगाव ढगाचं जे सबस्टेशन आहे तिथून त्यांनी आपल्याला लोड दिला होता अशोकनगरला, परंतु आता तो ट्रान्सफॉर्मर रिपेअर होऊन आला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अशोकनगरपर्यंत आम्ही इंडस्ट्री एरिया आणि अशोकनगरपर्यंतचा जो भाग आहे पोलीस चौकी तो आपण त्या ट्रान्सफॉर्मर लोड देतो, पण त्याची फुल लोड कॅपॅसिटी मेंटेनन्स केल्यामुळे देऊ शकत नाही। परंतु ज्या ट्रान्सफॉर्मर आपण देतो आहे बेळगाव ढगात तो ग्रामीण भागात जरी असला पण तो शहरी भागाला जोडला गेला आहे। परंतु आम्ही त्यांना विनंती केली की आमची पॉवर जी जाते तुम्ही शहरी भाग फक्त म्हणायला म्हणता का, पण तो ग्रामीणसारखी पॉवर आहे। पण त्यांनी आम्हाला आश्वासित केले की एक 10-15 दिवसामध्ये त्यांचे जे काही आपले आणि आम्ही दुसरी एक समस्या सांगितली होती की जे काही आमच्या भागामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहे अक्षरशः पातळी फाट्याचा प्रभाग असेल, 31 असेल, 30 असेल, सिडको असेल, इथं संपूर्ण ट्रान्सफॉर्मरला बॅरिकेटिंग केलं गेलं, म्हणजे धोक्यापासून जे काही ॲक्सिडेंट होणार आहे इलेक्ट्रिकलपासून ते धोके सगळे त्यांनी सावध झाले। मी त्यांना तीच विनंती केली की माझ्या भागामध्ये का नाही, तर त्यांनी आश्वासित केले की ह्या 10 दिवसामध्ये अशोकनगर परिसरातील सगळेच जे काही ट्रान्सफॉर्मर असतील धोकादायक ट्रान्सफॉर्मरला ते गार्डिंग करून द्यायचं त्यांनी आश्वासित केलं आणि जी पॉवर जाते त्याचंसुद्धा ब्रेकडाऊन बी नक्कीच कमीत कमी ब्रेकडाऊन येईल असं त्यांनी त्यांच्या वायरमनला आदेशित केलं आहे आणि फेन्सिंग करून द्यायचं सांगितलं। म्हणून आम्ही निवेदन न देता त्यांच्याशी जे काही आम्ही तोंडी जी काही भाषेत बोललो त्यांनी आश्वासित केल्यामुळे आज निवेदन दिलं नाही, परंतु त्यांना सांगितलं या 15 दिवसात गार्डिंग नाही झालं
तर आम्ही रितसर एक निवेदन देऊन नंतर नक्कीच आम्ही आंदोलन छेडणार आहोत. विलास नाना मोरेंचा फोन आला मला की आपल्याला MSCमध्ये जायचं आहे. आणि नंतर मी ऑफिसला आल्यानंतर समाधान भाऊदेवर आमच्या प्रभाग 10चे नगरसेवक ताबडतोब तिथे आले आणि त्यांनी ज्या समस्या मांडल्या त्यांनी काही फोटो काढले होते, काही DPचे, कुठं DP उघड्या होत्या, त्याला बॅरिकेड कसं करणार आहे, टोटल समस्याविषयी त्यांनी चर्चा केली. आणि त्या चर्चेचं समाधान साहेबांनी, आपल्या विजयन साहेबांनी त्यांना दिलं. आम्ही पण बरोबर होतो. त्यांनी 15 दिवसात सर्व करून देण्याची कबूल केलेली आहे आणि असे आदेश पण त्यांनी वायरमॅनला दिलेले.